हाय, आज आपण बनवणार आहे साबुदाणा खिचडी। आज उपवास आहे ना, संकष्टी। त्यासाठी आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। त्यासाठी लागणारे साहित्य, त्यासाठी मी भिजवलेले साबुदाणा घेतले, उकडलेली बटाटी आहे, मिरची आहे चिरून घेतलेली आहे, शेंगदाणा कूट आहे, मीठ आहे आणि साखर। एवढंच फक्त लागतं आपल्याला। त्याच्यामध्ये आपल्याला एक सुंदर अशी चविष्ट अशी साबुदाणा खिचडी बनवायची। तर चला बनवूया आपण। त्यासाठी गॅस चालू करून आता मी कढई ठेवलेली आहे तापत। त्यात आता आपण तेल घालून घेऊया। तेलाचा अंदाजे घ्यायचा आपण। तेल थोडं जास्त घ्यायचं जेणेकरून साबुदाणा खिचडी लुसलुशीत व्हायला पाहिजे। साबुदाणा चांगला भिजवून घेतला की तो छान होतो। आता त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरे। जिरं टाकले की कसं साबुदाणा जरा व्यवस्थित बसायला हलका होतो। त्यानंतर आपण मिरची घालणार आहोत। मिरची चांगली थोडी भरपूर थोडीशी होऊन द्यायची, जेणेकरून तुझं फ्लेवर करायला पाहिजे। त्यामध्ये जर गोड आणि तिखट अशी थोडी साबुदाणा त्यामध्ये घालणार आहोत आपण साबुदाणा। त्यानंतर आपण बटाटे गॅस थोडा बारीक करायचा। त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणा कूट, शेंगदाणा कूट जरा जास्त असले की साबुदाणा मोकळी होते। त्यामध्ये घालणार आहोत गॅस मीडियम ठेवून आपण याच्यावर आता झाकण ठेवणार आहोत। थोडा वेळ थोडी वाफ येऊन द्यायची, म्हणजे साबुदाणा आतमध्ये थोडा चांगला शिजला जातो। आणि ही बघा आता 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे। साबुदाणा थोडी हलवून झालेली आहे, मोकळी झालेली आहे। साबुदाणा खिचडी तयार आहे। गॅस बंद करायचं। इथे तुम्ही बघताय किती मऊ आणि लुसलुशीत अशी खिचडी झालेली आहे। साबुदाणा चांगला शिजला आणि चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतून वगैरे घेतला ना की साबुदाणा खिचडी खूप छान होते। त्याच्यामुळे अशी मोकळी खिचडी व्हायला पाहिजे। अशा प्रकारे आज झालेले साबुदाणा खिचडी, या सगळ्यांनी खायला।